उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव हे आता NCPA मध्ये नेण्यात आलेलं आहे। वरळीमधील पारसे स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। महाराष्ट्र सरकारकडून 1 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे। उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वृद्धापकाळामुळे उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। मुंबईमधल्या ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। तर आता त्यांचं पार्थिव हे NCPA मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव आता NCPA मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। 11 ते 4 या वेळेमध्ये अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं गेलंय आणि संध्याकाळी 4 नंतर वरळीमधल्या पारसी स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावरती केले जाणार आहेत। अनेक राजकीय मंडळी आता त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून येत आहेत। उद्योग क्षेत्रातील एक रौन्नरी व्यक्तिमत्व हरपलेलं आहे आणि संपूर्ण भारतीय समाजमनाला हळहळ देणारी, दुःख देणारी ही बाब घडलेली आहे। खूप मोठा असा नुकसान भारताचं झालंय। तर सरकारने देखील 1 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे। शिवाय आजचे सर्व शासकीय कार्यक्रम हे देखील रद्द करण्यात आलेले आहेत। उद्योगपती रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अतुलनीय अशी कामगिरी केली होती आणि भारताचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेऊन ठेवलेलं होतं। हे असं उद्योग क्षेत्रातील एक द्रष्ट नेतृत्व हरवलेलं आहे। जगभरातील उद्योगांवर टाटा समूहाने अधिराज्य गाजवलं। विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील त्यांनी अधिग्रहित केल्या आणि 5 पिढ्यांचा हा टाटा समूहाचा वारसा त्यांनी जपला होता। ते उद्योगपती रतन टाटा हे आज आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांच्या जाण्याने खूप मोठी हानी, अपरिमित हानी झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, जसं आपण मगाशी म्हणत होतो, अनेक कामं ही त्यांची उल्लेखनीय अशी आहेत, प्रत्येकाला काही ना काही शिकवण देणारी अशी आहेत। तर या संदर्भात आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे तसं पाहायला गेलं रतन टाटा यांचं जे कोविड मधलं काम होतं ना, ते खूप जे भारत PM केअर फंडामध्ये महत्वाची होती। दुसऱ्याबद्दल त्यांच्या स्वतःबद्दल काही ज्ञान नव्हे, त्यांचा हा मुकाबला होता आणि त्यांनी भारतासाठी काहीतरी करावं हा त्यांचा सतत ध्यास होता। त्यामुळे आज भारतीय असतील किंवा भारताबाहेर जगभरात त्यांचे जे आज कुठेतरी आठवण करतायत। त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला सोशल मीडियाद्वारे असतील किंवा काही जे अजून आपण जर बोललो तर त्यांना जी भावपूर्ण जी आदरांजली होती पाहायला गेलं तर या वेळेस टाटाचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी टाटा समूह हे अत्यंत वाईट काळात जो चाललाय त्याबद्दलही त्यांनी पूर्ण त्यांचे जे श्री साहेब होते नायडू म्हणून होते, शंतनू नायडू ही एक त्यांची ओळख होती। शंतनू नायडू त्यांना एक मित्रासारखं त्यांचं लहान असो, थोर असो, काळी मात्र असो, हे प्रत्येकाबद्दल त्यांचं सतत। त्यामुळे आज भारतात आपल्या एक आज ज्या आपल्या जे रतन टाटा आहे फक्त त्यांच्या आठवणी आज आपल्याकडे राहिल्या आहेत।
चालेल. जी जी जी, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा भारतातीलच नव्हे तर जगभरामधील भारताच्या उद्योग जगताचे ते चेहरे होते आणि त्यांच्या दातृत्वासाठी त्यांची एक विशेष ओळख मानली जायची. खरं तर एक कर्मचारी म्हणून त्यांनी टाटामध्ये काम सुरू केलं आणि कर्मचाऱ्यापासूनच ते आत्तापर्यंत अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी हाताळला. 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण म्हणून 2008 मध्ये आणि पद्मभूषण म्हणून 2000 मध्ये सन्मानित केलेलं आहे. भारताच्या उद्योग जगताचा हा तारा आज निखळलेला आहे. त्यांची प्रकृती गेले काही दिवस चिंताजनक होती. मुंबईमधल्या ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. मात्र बुधवारी रात्री उशिरा अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे आणि त्यामुळेच ही गोष्ट ही भारतीय उद्योग जगतालाच नव्हे तर सगळ्याच भारतीयांसाठी ही दुःखदायक अशी बाब आहे. खरं तर सोमवारी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र आपली प्रकृती चिंताजनक नसल्याचं त्यांनी समाज माध्यमांमध्ये सांगितलं होतं. कोणत्याही अफवा पसरवू नका असं ते म्हणाले होते. बुधवारी मात्र त्यांची तब्येत बिघडली आणि उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. आज NCPA मध्ये त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि वरळीमधल्या स्मशानभूमीमध्ये संध्याकाळी 6 वाजे दरम्यान त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. टाटांच्या पार्थिवाचं त्यांनी दर्शन घेतलंय. तर अशीच अनेक राजकीय वर्तुळातील मंडळी शिवाय मनोरंजन विश्वामधील देखील मंडळी आता इथे हळूहळू उपस्थित होतील रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी म्हणून इथे उपस्थित राहणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आता नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलंय. उद्योग जगतामध्ये अतुलनीय कामगिरी करणारे असे उद्योगपती रतन टाटा हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे संपूर्णच भारतीयांना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हळहळ व्यक्त केली जाते आहे. भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्यासाठी त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावली होती. राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे. असा माणूस पुढच्या पिढ्यांना पाहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. रतन टाटा म्हणजे श्रीमंतीचा तमाशा न मांडणारा असा उद्योगपती असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या संदर्भात काढलेले आहेत. आणि राजकीय वर्तुळामधून अनेक जणांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. दिग्गज उद्योगपती आणि समाजसेवक हरपलाय असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर एक उद्योगपती म्हणून त्यांचे अमूल्य असे योगदान राहिलेले आहे. त्यांनी परोपकार आणि करुणेचा वारसा दिलाय असं अजित पवार म्हणाले. जो त्यांच्या देशावरील अपार अशा प्रेमाने अधोरेखित झालेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना देखील व्यक्त केलेल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारताने अतुलनीय व्यक्तिमत्व गमावलंय, ज्यांनी उद्योगाच्या वाढीला राष्ट्र निर्माणाशी जोडलं आणि उत्कृष्टतेला नीतिमूल्यांशी. त्यांनी अनुभवी व्यावसायिक आणि तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या परोपकारी कार्याचं मूल्य अनमोल असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्यात. त्यांच्या कुटुंबियांना, टाटा समूहाला आणि त्यांच्या जगभरातील चाहत्यांप्रती आपण सांत्वन व्यक्त करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्यात. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा हे जोडले गेलेले आहेत. डॅरिल, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता रतन टाटा यांच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतलेलं आहे. डॅरिल, नक्कीच जान्हवी, रतन टाटा यांचा पार्थिव जे आहे ते नरिमन पॉइंट येथील MCK या ठिकाणी पोहोचलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतलेले आहे. त्यासोबत आता 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील इथे त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दिवसभरात दुपारी 4 वाजेपर्यंत अनेक दिग्गज नेते असतील, अभिनेते असतील किंवा क्रिकेटपटू असतील, हे देखील इथे या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्ते जे आहे ते VIP मुवमेंटसाठी देखील बंद करण्यात आलेले आहे. कुठलाही वाहतूक कोंडीचा फटका बसू नये याची खबरदारी या ठिकाणी मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आलेली आहे. सध्या अजित पवार जे आहेत ते MCK या ठिकाणी पोहोचलेले आहेत. रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन जे आहे ते त्यांनी घेतले आहे. जान्हवी, अगदीच. डॅरिल, असा भारतामध्ये क्वचितच एखादी व्यक्ती असेल की ज्याला रतन टाटा हे नाव माहिती नाही आहे. अगदी मिठापासून ते विमानापर्यंत या सगळ्याच क्षेत्रांमध्ये त्यांनी अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे आणि भारताचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेऊन ठेवलं आहे. आणि आज असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाही आहे. डॅरिल, नक्कीच जान्हवी, आपण जर पाहिलं, आपण जसं मगाशी म्हणालो ते मिठापासून ते विमानापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे आहे ते टाटा समूहाने आपलं नाव कमावलेलं आहे. मग ते कार मॅन्युफॅक्चरिंग असेल, टाटा स्टील असेल किंवा स्टॉक मार्केट असेल, अनेक ठिकाणी जे आहे ते टाटा समूहाचं उद्योगाचं नाव जे आहे ते खूप मोठं आहे. अनेक लोकांच्या मनात जे आहे ते रतन टाटा हे रुजले होते. टाटा फक्त नाव नव्हे तर एक ब्रँड देखील होता. आपण जर पाहिलं तर अनेक प्रतिक्रिया देखील सोशल माध्यमांवरती येत आहेत की टाटा मीन्स टायटन, असे अनेक प्रतिक्रिया येतात. नुकताच आता आपण पाहिलं ते उदय सामंत देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रतन टाटा यांचे पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते देखील इथे येणार आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर आपण सरकारने देखील आज दुखवटा जो आहे तो जाहीर केला आहे. जान्हवी, जी डॅरिल, धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतलेला आहे. रतन टाटा यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. 10 ते 4 या वेळेमध्ये हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे.